मला पंढरपूरला जायचं आहे आणि त्यामुळं सकाळी सकाळी का नाही ही काय करते बघूया. काय करते? चहा चहा 3 वेळा झाला की सकाळपासून. झालाय पण चहा आवडतोय ना. चहा पिऊन पिऊन तर तू वाळली. हा चहा पिऊन वाळले. मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितलं चहा पिऊ नका, तरी पण चहा पिते. पण चहाशिवाय तर दिवस जातो का? ही काय करते वाटतं? उपीट करते. हा उपीट करते, घरा भाजते. उपीट करून आता खाऊन आम्ही जाणार आहे. लगेचच पंढरपूरला निघणार आहे मित्रांनो. आणि ही आता चहा करते बघा. या चहा प्याला बाजूला चहाचा आहेच बघा चालू. ह्या बघा इकडं आहे चालू. चहा एकीकडं उपीट. चहा प्याल्याशिवाय तर कसं पुढची काम कसं करायचं? जास्त चहा प्यायचा काय गरज आहे का? एकदा प्यायला बाद झालं. जास्त कुठं आहे? आता रोडनं पण होतो बघा मित्रांनो. दिसला वाटेल चहा प्या, चहा प्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी बी चहा प्या. आता कटाळाला काय करायचं? कटाळाला पेतच की माणूस चहा. कंटाळा काय? काय टेन्शन आहे का? काय अभ्यास करून माणसाला कंटाळा येतो? तुला नुसता फिरून येतो काय? तसं असतंय. प्रवासात हा कटाळा येतच असतो. या चहा प्याला. आधी तू तर पी बाया. मित्रांना कधी बोलवायला लागली तुलाच पुरण आणि त्यांना कधी बोलायला लागली. आंघोळ केली का? मग केली की सकाळी. असं काय वाटत तर नाही. आंघोळ करून चहा प्या लागली की. मला काय माहिती, तुला काय कळत नाही. चहा प्यायच्या नादात आंघोळ विसरून जाईल. हा तसं असतं काय? आंघोळ करून घरात नीट भाज नाही तर पांढराच करशील. हा नाही भासते की. तुम्हाला द्यायचा आहे गाव चहा? मला नाही हो, मी नाही पेत चहा. या बघा हे चहा चाललाय, कप गच भरलाय. असं कितीतरी कप दिवसात होत असतात. नाही हो, चहा प्यायचा नसतो खरं तर. चहा काय जेवढा चांगला तितकाच वाईट आहे. आता काय सांगून ऐकत नाही. माहिती आहे वाईट आहे चहा, पण कसं थोडा प्यावाच लागतो. थोडा आहे का? हे थोडा आहे का? हे किती आहे बघा. हे थोडा आहे का? काय तर मूर्खासारखा. हाय आता काय करायचं? एवढा पेल्याशिवाय तर बरं वाटत नाही. काय चहा पिते? मूर्ख आहे. मित्रांनो, पहिल्या काळात असं डोक्यावर बायका पदर घ्यायच्या आणि पदर घेऊन घरात चुलीवर स्वयंपाक करायच्या. आता बदल झालाय. हे बघा कसं आहे. हे गावणे काय वडणे असलं काय. पहिले तर गेला की जमाना. आता घेऊ का? घेतीस. हे बघा हे गेले रागा. आज पुढचं दिसायला नाही. हे काय करपते, काय पाणी टाकते का कशात काय ओतते काढ. मग तुम्ही म्हणताय पदूर घ्यायचा पदूर. मग इतका वय ते पहिलं की ह्याच्यात गेले की जमान्यात. बघा हे चहा सोबत टोस्ट पण खायला लागली. मला खा बी म्हणत नाही. खावा. मला आवडतच नाही म्हणा, पण खा बाया खा. त्यानं जास्त ताकद येते. तुम्ही खाऊ दिल तेव्हा खाय ना मी. खा की मग. तुझं कोण घ्यायला लागलं वय? मित्रांनी काय स्टाईल केली बघा. केस जरा बांधले. पहिल्या काळी बाया बुचड्या बांधत होत्या. शायनिंग करत काय ते स्वयंपाक करते. त्यातला एखादा केस पडेल त्या ह्याच्यात उपीटात माझ्या. हा कांद्याचा आणि त्या टमाट्यात पडेल एखादा केस. टाकली की पाठी. शायनिंग कर नका. बुचडा बांधायला फेट्ट बांधून. हा आता हात चांगला नाही तर नंतर बांधला असता. बांध. तुम्ही आंघोळ करा की. मला काय करू दे की आणि पाणी. मग काय तर, पण माझे केस जाईल म्हणून मी आलो ना. शेवटी आता 3ऱ्या वेळा आले बरं का तुझी झोल्प खाली. ते वर सार नाही तर मला उपाय आहे. ते कात्रीनं लगेच त्याचं व्यवस्थित कामकाज करून पुन्हा कधीच येणार नाही. कायमची टकली करून टाकली. हा झालं का? मग काय तिथं माझं उपीट चालू आहे. त्यात एखादा केस गेला म्हणजे ते केवढ्यात पडल. सारली की आता. हा
तेव्हा अजून येते ते खाली बरं का पीठ अहो ते लावायचं काय कट केलेले आहे ते घेते तेच की पुढं कट करायच्या पाकच चमन करायची गांधी कट मग ना तिथली क्लिप लावते इथं तोड नाही तर बस तिकडं मला काय सांग. तर मित्रांनो आता पंढरपूरला जायचं आता उपीट झाले का बघूया तिचं सकाळपासून उपीटच करते चहा किती वेळा झाला पण उपीट केलंय बहुतेक केलंय वाढलंय वाटतं डॅन उपीट झालेलं आहे एकदाशी आता ती बघूया कशात खाते मला बघा ह्याच्यात वाढलंय ह्या प्लेटमध्ये आणि ती बघा कशात खाते बास का माझं घे वाटलंस नाही ते हे झालं होतं ना काय झालं होतं आता बघा सरळ सरळ चोर गावला अहो ते कडेत खाली लागलेलं असते खरवड खाते का खरवड जेडे आपल्यात मीठ नाही काय मिठाचा संप आहे काय का काय झालं अगं हे काय किती आळणी वच केलंय बघ खाऊन सगळं आळणी आहे होय का आळणी काय होय अहो ती आळणीच खायचं असतं मग शरीराला चांगलं असतंय खावा आळणीच हे घ्या मीठ जेडे तू बारकीच ताटले घेतले जेवायला ताट बारकच घेतलंय अहो काय करायचं भांडी घाण होते परत कवा धुत बसावत्या हा बघा मित्रांनो कडेत खाते पण हिचं शरीर बघा कसं आहे खाद बोकडाची ना अंग लाकडाचं असं म्हण आहे असं काय नसतंय असंच असतंय ही खाती किती पाठीवर आणि काय हाय का ते काय काठीवाणी ह्याला काय अर्थ आहे आणि आम्ही बघा कसं खातोय कमी एवढं